नमस्कार, प्रीतीज लाईफ अँड किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी करणार आहे पौष्टिक असे नाचणीच्या पिठाचे लाडू। तर बघूया याची रेसिपी। इथे कढईमध्ये मी मकाणे छानपैकी भाजून घेतलेले आहेत, त्याचसोबत बदामसुद्धा भाजून घेतलेले आहेत। नंतर ते मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेतले आहेत। कढईमध्ये 3 ते 4 चमचे तूप घेऊन त्यामध्ये नाचणीचे पीठ घालून ते छान तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। पीठ छानपैकी भाजण्यासाठी साधारण 10 ते 12 मिनिटे लागतात। अशा पद्धतीने पीठ छान भाजून घ्यायचे। नंतर कढईमध्ये पुन्हा तूप घालून त्यामध्ये चण्याचं पीठ व गव्हाचं पीठ असं समप्रमाणात छानपैकी भाजून घ्यायचं। अगदी रंग बदलेपर्यंत हे पीठ छान भाजून घ्यायचं। नाचणीच्या पिठामध्ये गव्हाचं व बेसनचं पीठ मिक्स करून घ्यायचं। त्याचसोबत मकाण्याचे जे पीठ तयार केलेले आहे ते सुद्धा त्यामध्ये मिक्स करायचे व थोडीशी वेलची पावडर घालून घ्यायची। नंतर कढईमध्ये थोडेसे तूप घालून त्यामध्ये गुळाची पावडर घालून घ्यायची व सर्व पिठाचे मिश्रण त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। सर्व मिश्रण छान मिक्स केल्यानंतर ते हाताने छान मळून घ्यायचं। गरज असल्यास थोडेसे तूप घालून घ्यायचे व त्याचे छान असे लाडू तयार करून घ्यायचे। मस्त नाचणीचे पौष्टिक असे लाडू तयार आहेत। व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू। श्री स्वामी समर्थ।